एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात उत्तम कामगिरी केली, एखाद्या कार्यात त्याने नावलौकिक केले, अशा व्यक्तीला त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्याचा सन्मान केला जातो. हा सन्मान अनेकदा मोठ्या मंचावर, हॉलमध्ये, एखाद्या कार्यक्रमात आणि हजारोंच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा आपण पाहतो. पण कधी शेतीच्या बांध्यावर शेतकऱ्यांचा सन्मान झाला हे क्वचितच घडते. परंतु कोरोनामुळे मागील वर्षापासून राजीव गांधी कृषीरत्न पुरस्काराचे वितरण हे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधावर जाऊन केले जाते. राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्काराचे वितरण पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट कृषी उद्योजक म्हणून धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखा या गावाचे नामदेव वैद यांना देण्यात आला. तर जिल्ह्यातील 15 जणांना हा पुरस्कार राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती यांच्या हस्ते शेताच्या बांधावर जाऊन प्रदान करण्यात आला. मानवी समाजाच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी कायमचा जुंपलेला बळीराजा आमचा पालक कौतुकास पात्र ठरतो. त्याच्या कार्याची दखल घेतली पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी 21 मे शेतकरी, शेतमजूर, शेतीशी निगडीत प्रशासकीय अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांचा गौरव करण्याची संकल्पना समोर आली. नेहमीच विपरीत परिस्थिती, कमी भांडवल, कमी खर्चाची शेती करून शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन या देशाच्या उत्पादनात वाढ करतोय. प्रोत्साहन आणि त्यांच्या कर्तृत्वाला साष्टांग दंडवत म्हणजे राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार होय. या आधुनिक पद्धतीची जी शेती करत आहे त्याच्या व्यतिरिक्त शेती आता मी तांत्रिक पद्धतीने करणं सुरुवात केली आहे. आणि जिथं मजूर लेबर वगैरे लागतो ते कमी लागलं पाहिजे आणि लवकर काम झालं पाहिजे अशा पद्धतीने शेती चालू केली. मी जे कार्य करून राहिलो आज शेतीमध्ये हे सर्व म्हणजे नवीन पद्धतीत आणि खर्च कमी झाला पाहिजे आणि सर्व लवकर काम होऊन आपल्याला उत्पादनसुद्धा जास्त वाढलं पाहिजे अशा पद्धतीने माझी शेती करणं चालू आहे. याच पद्धतीने माझ्या गावातील आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनासुद्धा माझं सांगणं आहे का अशा पद्धतीने शेती करून आपण कुठंतरी कमी राहायचं नाही. सर्व शेतकऱ्यांना माझी वेळोवेळी विनंती असतो का आपण वेळोवेळी मार्गदर्शन घ्यायला जायचं, प्रशिक्षण घ्यायला जायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी विज्ञान केंद्र घातखेडा या ठिकाणी मला सगळ्यात जास्त योगदान देऊन तिथं मार्गदर्शन मिळालं. मला त्या लोकांनी दिलं, मलासुद्धा सहकार्य केलं. आणि अशा इतर बी ठिकाणी कुठं प्रदर्शन असून त्या ठिकाणी जाऊन मी तिची माहिती घेऊन मी त्या पद्धतीने माझ्या स्वतःच्या शेतात राबवली आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा हे असे कार्य करायचे हे त्यांना मी वेळोवेळी नियोजन देत असतो. अशा पद्धतीने माझे सर्व मार्गदर्शन चालू आहे. आणि आज जो हा पुरस्कार मला मिळालेला आहे राजीव गांधी पुरस्कार, असे याच्या पहिलासुद्धा मला वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहे का मी कुठेतरी काही काम करत आहे आणि त्या कामाला माझं यश मिळून राहिलं, असेच यश बाकी शेतकऱ्यांना मिळो ही माझी अपेक्षा आहे. अशा उपक्रमातून शेती संदर्भात विविध विषयांवर चर्चा होते, आश्वासक तोडगा निघतो. शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक जण समोर येतात. हीच या पुरस्काराची यशस्वीता ठरते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. शेतकऱ्याच्या याच्यातली जे त्यांची काम करायची जी पद्धत आहे, जे कार्यशैली आहे आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन याचा जो रेशो आहे हा बघितला जातो. आणि हे पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी आमची एक समिती तयार आहे 11 लोकांची. त्याच्यात अध्यक्षा पूर्णमयताई सवई म्हणून त्या अध्यक्ष आहे आमच्या समितीच्या. हे जेव्हा सगळ्यांचे प्रस्ताव येतात ते प्रस्ताव आल्यावर हे आमची पूर्ण कमिटी प्रस्ताव चेक करते आणि त्याच्यातून आणि बरेच ठिकाणी तर आम्ही स्वतः व्हिजिटसुद्धा करतो की आमची जे समिती आहे, पूर्णिमाताई सवई आहे, जगताप साहेब आहे, असे भरपूर लोक आहे की 11 लोकांची जी समिती आहे ती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतात जाऊन त्यांचं संपूर्ण चेक करतात की किती खर्च आला, किती उत्पन्न झालं. आणि जसं आता नामदेव भाऊंना जो आम्ही त्या पद्धतीने पुरस्कार दिला तर त्यांनी त्यांच्या फॅमिलीची किंवा त्यांची जे डेव्हलपमेंट आहे, जे 4 एकरापासून ते 49 एकरावर गेले, तर त्यांचा जो ताळमेळ आहे किंवा त्यांचा कमी खर्चातली शेती करून ते जास्तीत जास्त उत्पन्न घेतात. ह्या क्रायटेरिया प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. एक आपल्या कोरडवाहूचा वेगळा आहे, इरिगेशनचा वेगळा आहे. त्याच्यात एक आम्ही तिफनकरी म्हणून पुरस्कार देतो. तो तिफन जो सरळ लाईनीच्या याच्यात लाईन दोरीत जो तिफन काढतो त्यांना एक पुरस्कार देतो. कारण की शेतकऱ्यांचे भांडणं हे फक्त धुऱ्यासाठी होतात. तो जो धुरा व्यवस्थित काढतो
तो टिप्पण करीत त्याच्यासाठी आम्ही एक पुरस्कार जाहीर केला आहे. असं अन्य टाईपचे आमचे 15 पुरस्कार आहे. एक पत्रकारितेमध्ये आम्ही एक पुरस्कार देतो जो कृषीविषयक बोलतो. यावेळेस अडाळकर साहेबांना आम्ही जो पुरस्कार दिला ते नेहमी 12ही महिने शेतकऱ्याच्या विषयावर सातत्यानं बोलत असतात आणि सातत्यानं बोलत असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतात. त्यामुळं त्यांची यावेळेस आम्ही निवड केली. हा आमचा एक क्रायटेरिया असतो की शेतकऱ्यांना, आणि ह्या क्रायटेरियातून ज्यांना आम्ही पुरस्कार देतो त्यांचं मनोबल वाढते आणि त्यांना पाहून इतर शेतकरी जे राहतात ते प्रेरणा घेतात आणि ते काहीतरी नवीन करायची त्यांना एक प्रेरणा मिळते. हे त्याचं मागचं मेन आमचं ध्येय आहे. प्रज्योत पहाडे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.